पाहत पुढची बातमी। साताऱ्यामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांची उमेदवारी घोषित होताच माथाडी कामगारांकडून नवी मुंबईमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला, स्वागत करण्यात आले। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। सातारा लोकसभेतनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे। आपल्यावर शिंदे सर आहेत। सर, काय म्हणाल, शेवटी सातारामध्ये आपण उतरलेला आहात? मी खरं म्हटलं तर त्यावेळेला अनेक लोकांची नावं होती आणि ती नावं हे करत असताना पक्षाने आणि महाविकास आघाडीने माझ्या नेत्यांनी माझ्या विश्वास टाकला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो। एक येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी व्हावं अशा प्रकारचा संकल्प घेऊन आजपासून मी कामाला लागणार आहे। सर, मागच्या विधानसभेला तुमचा पराभव झाला होता, तेव्हा शरद पवार म्हणाले होते की गड आला पण सिंह गेला। खरं म्हटलं तर हाच माझ्या नेत्याची ओळख, हाच उपकार माझ्या नेत्याची माझ्यावर आहे। माझ्यासारख्या माथाडी कामगारांच्या कार्यकर्त्याला 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री आणि त्याचबरोबर आता लोकसभेची पण जबाबदारी दिली, हा विश्वास आहे। शेवटी आपण आयुष्यामध्ये स्वतःचा स्वार्थ बघण्यापेक्षा आजच्या संघर्षाच्या काळामध्ये जो माझा नेता योद्धा म्हणून उभा राहिलेला आहे, त्या नेत्याच्या बरोबर त्याच ताकदीने त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करणं हे आहे। आज जर ते सातारला यायला थांबले असतील त्यावेळेला हे प्रेम आहे आणि हा प्रेमाची उतराई या ठिकाणी करण्यासाठी आज मी ह्या लढाईमध्ये उतरलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।